हाय एव्हरीवन, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत दिवाळी फराळामधील बालुशाही रेसिपी. खूप साधी सोपी सिंपल रेसिपी आहे. अगदी कमी साहित्यामध्ये ही बनवून तयार होते. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही तुमची बालुशाही अगदी परफेक्ट होईल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही बघू शकता बालुशाही मस्त लेयर्स आलेले आहेत आणि रसरशीत झालेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. घरातील कुठलीही वाटी किंवा मेजरमेंट कप घेऊन 2 वाटी मैदा आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर ऍड करणार आहोत. बेकिंग सोडा नाही, बेकिंग पावडर. त्यामध्ये चिमूटभर मीठ. गोड पदार्थामध्ये मीठ वापरल्यामुळे गोड पदार्थ हा चवीला छान होतो. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये पाऊण कप, ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने किंवा त्याच भांड्याने आपल्याला पाऊण कप तूप घ्यायचं आहे वितळलेलं. हे तूप आपण सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लावून घेऊया. मी यामध्ये 2 चमचे दही घातलेलं आहे. तो व्हिडिओ स्किप झाला, म्हणजे डिलीट झालेला आहे. तर जेव्हा आपण मीठ घातलेलं आहे त्याआधी आपण 2 चमचे दही घालूयात. तूप जे आहे सगळ्या पिठाला व्यवस्थित मी असं लावून घेतलेलं आहे. 1 ग्लास मध्ये पाणी घेतलेलं आहे. मी तुम्हाला यामध्ये पाण्याचं प्रमाण सुद्धा सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. चपातीसाठी जसं भिजवतो तसं नाही, अगदी पीठ वरवर असं भिजवायचं आहे, म्हणजे आपल्या बालुशाहीला लेयर्स खूप छान अशा सुटतील. हलक्या हाताने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे, अगदी थोडं थोडं पाणी घेऊन. मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्यामध्ये फक्त 2 चमचे पाणी उरलेलं आहे. सगळं पाणी मला या पिठाला लागलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने हे पीठ मळायचं आहे, अगदी हलक्या हाताने. तर बघा, अशा पद्धतीने हा गोळा झालेला आहे. तर याला आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया. 10 मिनिटं ठेवले तरीही चालतील, आपलं पीठ लवकर सेट होतं. त्यानंतर आपण पाक तयार करून घेऊया. आपल्याला चिकचिका असा पाक हवा आहे, जसं आपण गुलाबजामसाठी बनवतो. यासाठी 1 कप साखर घेतलेली आहे, ज्या कपाने आपण मैदा मोजलेला आहे. 1 कप साखर आणि तेवढंच आपण पाणी ऍड केलेलं आहे. छान अशी खळखळून उकळी येऊ देऊया. उकळी आल्यानंतर 3 ते 4 मिनिटं आपण तशीच ते उकळी येऊ देऊया, म्हणजे आपला जो पाक आहे तो छान चिपचिपा होईल, म्हणजे गुलाबजामसाठी आपण बनवतो त्या पद्धतीने. आपल्याला एकतारी पाक वगैरे नकोय. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि उकळी सुद्धा आलेली आहे. यामध्ये आपण टेस्ट छान यावी यासाठी 1 चमचा वेलची पूड घालत आहोत आणि कलर चांगला यावा यासाठी फूड कलर मी ऍड केलेला आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, पण दिसायला छान दिसतं म्हणून तुम्ही फूड कलर आवर्जून वापरा. गॅस बंद करूया. आपला पाक जो आहे तो रेडी झालेला आहे. तर पीठ सुद्धा सेट झालेलं आहे. अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. त्यानंतर या पिठाचे आपण 2 भाग करूया. लेयर्स छान येण्यासाठी आपण पीठ अशा पद्धतीने हे बनवूया, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. फोल्ड करत करत 3 ते 4 वेळा आपण हे पीठ असंच सेट करून घेऊया. त्यानंतर हे दोन्ही पीठ आपण सेम पद्धतीने सेट करून घेऊया. त्यानंतर आपण याची बालुशाही बनवूया. अगदी छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे, लिंबा एवढा, आणि पहिले त्याला असा रोल बनवायचा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला याचा गोल गोळा बनवायचा आहे, म्हणजे बालुशाही बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही बनवाल तर लेयर्स खूप छान अशा सुटतील. थोडा प्रेस करूया आणि मध्ये छान असं छिद्र पाडूया, जसं आपण मेदू वड्यांना किंवा मूग डाळ वडा जो असतो त्याला असतं त्या पद्धतीने. आणि खूप बारीक, खूप पातळ नाही बनवायचे आपल्याला. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या जाडीच्या बालुशाही आपल्याला बनवायच्या आहेत. मी पुन्हा एक तुम्हाला बनवून दाखवते. अगदी इझी आहे. फक्त पहिले असं रोल बनवून घ्यायचा
त्यानंतर आपण गोल असा वडा बनवून घेऊया। तर बघा अशाच पद्धतीने मी सगळे बालुशाही जे आहे ते बनवून घेत आहे। लगेचच आपण तळायला घेऊया। तळताना सुद्धा काही टिप्स तुम्ही वापरल्या किंवा काही टिप्स तुम्ही आवर्जून केल्या तर तुमची बालुशाही मस्त अशा लेयर्स सुटतील। तेल आपल्याला कोमट हवं आहे, अगदी कडकडीत गरम नाही। यामध्ये आपण बालुशाही सोडून घेऊया। बालुशाही तळताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम असावी। कुठल्याही परिस्थितीत तुम्ही हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर बालुशाहीला लेयर्स पण सुटणार नाहीत आणि आतून त्या कच्च्या राहतील। खूप पेशन्सनी आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे, म्हणजे एक बॅच तळायला आपल्याला जवळपास 7 ते 10 मिनिटं लागतात। सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं आपल्याला अजिबात त्याला हलवायचं नाहीये। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण त्याला आलटून पालटून असं करून व्यवस्थित असं तळून घेऊया। हलकासा सोनेरी रंग आला की आपली बालुशाही तळून झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। लगेचच आपल्याला याला साखरेच्या पाकामध्ये ऍड करायचं आहे। बघू शकता साखरेचा पाक सुद्धा गरम आहे आणि बालुशाही सुद्धा गरम आहे। अशाच वेळेला आपल्याला ही बालुशाही पाकामध्ये घालायची आहे, जेणेकरून पाक पूर्ण आतपर्यंत असा मुरला जाईल। पाकामध्ये सुद्धा आपल्याला हे थोडं खालवर करून असं मस्त पाक जो आहे तो बालुशाही मध्ये मुरवून घ्यायचा आहे। 5 मिनिटं आपण पाकामध्ये ठेवूया बालुशाही आणि त्यानंतर आपण काढून घेऊया। मी अशा पद्धतीने चाळणी घेतलेली आहे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता, म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक आहे तो निघून जाईल। म्हणजे मार्केटमध्ये जशी बालुशाही मिळते त्या पद्धतीची आपली बालुशाही तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता रसरशीत कलर सुद्धा सेम आलेला आहे आणि छानशा अशा लेयर्स सुटलेल्या आहेत। पहिली बॅच व्यवस्थित अशी काढून झाल्यानंतर दुसरी बॅच आपण तळायला ठेवलेली आहे, त्याला सुद्धा वेळ लागणार आहे। ती सुद्धा तळून आपण लगेचच साखरेच्या पाकामध्ये घालून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या बालुशाही ज्या आहेत त्या रेडी करून घ्यायच्या आहे। सगळ्या बालुशाही आपल्या तयार झालेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला डेकोरेट करू शकता। मी पिस्ता जो आहे तो घालून घेतलेला आहे, अगदी छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया छानशा अशा दिवाळी फराळच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।